तुम्हाला काय दिलेलं आहे सी, कॅपॅसिटर दिलेला आहे 500 मायक्रोफॅरेड दिलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे सी इज इक्वल टू 500 इंटू 10⁻⁻6 फॅरेड. त्यानंतर तो सांगतोय की चार्ज विथ स्टेडी रेट ऑफ, इथे हा जो की काय आहे बघा कुलोम्ब पर सेकंड, हा कशाची व्हॅल्यू दिलेली आहे, करंट दिलेला आहे तुम्हाला, तो मायक्रो कुलोम्ब पर सेकंड आहे. म्हणजे आय इज इक्वल टू तुम्हाला भेटते आहे. आणि आय काय असतो, तर आय असतो चार्ज पर युनिट टाइम टी. तर इथे भेटते तुम्हाला 100 इंटू 10⁻⁻6 कुलोम्ब पर सेकंड. कुलोम्ब पर सेकंड म्हणजे आय काय असतो, नंबर ऑफ फ्लो ऑफ चार्जेस पर युनिट टाइम टी, बरोबर आहे. आता पुढे गेल्यानंतर तो काय सांगतोय, द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कॅपॅसिटर, त्या कॅपॅसिटरच्या अक्रॉस मध्ये किती पोटेन्शियल दिलेला आहे, 10 व्होल्ट आफ्टर द टाइम इंटरवल टी. तर तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. आता इथे तुम्हाला टी फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. फॉर्म्युला काय सांगतोय, कॅपॅसिटरचा फॉर्म्युला काय आहे, सी इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही. तुम्हाला चार्ज करायचा आहे, चार्ज काय भेटतो यावरनं, चार्ज काय भेटेल सी इंटू व्ही. सो क्यू इज इक्वल टू, सी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला 500 इंटू 10⁻⁻6 आणि किती व्होल्ट, तर 10 व्होल्ट. इथे भेटेल तुम्हाला 10 व्होल्ट. आता इथे हा एक झिरो आणि इथला एक झिरो कॅन्सल होईल, म्हणजे या ठिकाणी किती भेटते तुम्हाला, क्यू इज इक्वल टू 500 इंटू 10⁻⁵. याचं युनिट काय येईल, कुलोम्ब. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला चार्ज भेटलेला आहे. आता या ठिकाणी जर का आपण चार्जची व्हॅल्यू टाकली आणि या ठिकाणी आपल्याला फक्त टी फाइंड आउट करायचं आहे, तिथे व्हॅल्यूज पुट करता येईल. हा टी कडे मल्टिप्लाइड जाईल आणि ही जी व्हॅल्यूज आहे या क्यूच्या ड्युरेशन मध्ये येईल. तिथे भेटेल तुम्हाला टी इज इक्वल टू क्यू अपॉन 100 इंटू 10⁻⁻6. आता क्यू ची व्हॅल्यू जी फाइंड आउट केलेली आहे तुम्ही, तर काय फाइंड आउट केलेली आहे, 500. काय केलेली आहे, 500 इंटू 10⁻⁵ अपॉन 100 इंटू 10⁻⁻6. इथे बघा 2 झिरो या ठिकाणची कटले, हे 2 झिरो या ठिकाणची कॅन्सल झाले. इथे 10⁻⁻5 आपले 10⁻⁻5 कॅन्सल झाल्या. इथे 10⁻⁻ काय राहिलं, -1 राहिला. तो -1 वरती गेला, आता काय होईल, प्लस होईल. तर तुम्हाला टी भेटतो आहे 5 इंटू 10⁻+1. सो टी इज इक्वल टू 50. टी इज इक्वल टू 50 सेकंड तुम्हाला भेटते आहे. म्हणजे या ठिकाणी जो टाइम इंटरवल असेल तर तो किती असेल, 50 सेकंड असेल. येते काय येते आन्सर सांगा बरं. काय सांगतोय तो, अ कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स सी. तर त्या कॅपॅसिटरचं कॅपॅसिटन्स किती दिलेलं आहे, सी दिलेला आहे. इज चार्ज टू अ पोटेन्शियल व्ही. तर त्या कॅपॅसिटरला चार्ज केलंय किती पोटेन्शियलला, व्ही एवढं. द फ्लक्स ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड थ्रू द क्लोज सरफेस एनक्लोजिंग अ कॅपॅसिटर इज. काय सांगतोय तो, द फ्लक्स ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड थ्रू अ क्लोज सरफेस एनक्लोजिंग कॅपॅसिटर इज. तर तो तुम्हाला तिथे विचारतोय की फ्लक्स त्या ठिकाणचं किती मिळेल. काय मिळते फ्लक्स, इथे तुम्हाला फ्लक्स जे भेटते आहे तर ते भेटते आहे 0. का 0 भेटते, कारण तुम्हाला फ्लक्स फाय नेट इज इक्वल टू क्यू अपॉन, काय असते फ्लक्स, क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट वगैरे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला भेटते बघा इथे जे काही चार्ज आहे त्या कॅपॅसिटरवर आलेला जो चार्ज असतो तर तो असतो न्यूट्रल. म्हणजे त्या ठिकाणी 0 चार्ज राहतो आणि 0 अपॉन एनी क्वांटिटी तुम्हाला काय भेटते आहे, फ्लक्स जे भेटून आलं तर टोटल फ्लक्स तुम्हाला तिथे 0 भेटत आहे. कॅपॅसिटरवर आलेला जो की चार्ज राहतो ना तर तो काय आहे 0. इथे हा प्लस क्यू, हा मायनस क्यू. इथे काय भेटून आलं तुम्हाला, चार्ज बरोबर 0. हा प्लस क्यू मायनस क्यू काय होऊन जाणार, कॅन्सल होणार. यावर प्लस 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 प्लस, यावर मायनस मायनस मायनस, हे काय होऊन जातात इक्वल. म्हणजे हा कॅपॅसिटर ज्या प्लेट्स असतात त्या काय होऊन जातात, त्याच्यावर असलेला चार्ज जो आहे तर तो 0 आहे. ठीक आहे, काय दिलेलं आहे, एक पॅरलल प्लेट आहे. कॅपॅसिटर हॅज अन इलेक्ट्रिक फील्ड ऑफ 10⁵ व्होल्ट पर मीटर एवढं दिलेले आहे. म्हणजे तुम्हाला ई दिलेला आहे. काय दिलेला आहे, ई दिलेला आहे. ई इज इक्वल टू 10⁵ व्होल्ट पर मीटर तेवढी व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, आता हा व्होल्ट पर मीटर वाला फॉर्म्युला दिसतोय. म्हणजे इलेक्ट्रिक जी फील्ड आहे तर व्ही बाय डी, व्हीचं काय आहे पोटेन्शियल, त्याचं युनिट काय असतं, व्होल्ट असते. आणि डी म्हणजे काय, तर डिस्टन्स, डिस्टन्सचं युनिट काय असतं, मीटर. म्हणजे जी व्हॅल्यू दिलेली आहे व्होल्ट पर मीटरची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला, व्होल्ट
ठीक आहे. तर बिटवीन द प्लेट्स द चार्ज ऑन दॅट द कॅपॅसिटर इज, म्हणजे कुलोम मध्ये दिलेला आहे, म्हणजे हा चार्ज आहे, म्हणजे क्यू दिलेला आहे तुम्हाला. क्यू इज इक्वल टू, तो भेटतोय तुम्हाला 1 मायक्रो कुलोम. याचं कन्व्हर्शन केलं 1 इंटू 10⁻⁻6 कुलोम एवढी. त्यानंतर तो म्हणतोय की फोर्स ऑन ईच कॅपॅसिटर प्लेट, तर त्या प्लेटवर किती फोर्स लागलेला असेल तो तुम्हाला काढायचा आहे. आता तुम्हाला एक फॉर्म्युला माहित आहे की U इज इक्वल टू 1/2 ऑफ Q इंटू व्ही वाला फॉर्म्युला. इथे U म्हणजे काय आहे, एक प्रकारचं वर्क डन आहे, आणि वर्कचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असते. ठीक आहे. मग इथे व्हॅल्यूज पुट केली असता F इंटू डी इज इक्वल टू 1/2 ऑफ Q इंटू व्ही. इथे हा जो डी इकडे मल्टिप्लाइड आहे तिकडे गेला असता डिवाइड. सो F इज इक्वल टू Q इंटू व्ही अपॉन ट्वाइस ऑफ डी. व्ही बाय डी ची व्हॅल्यूला आपण म्हणत असतो ई फ्रॉम इक्वेशन. बघा इथे ई काय आहे, व्ही अपॉन डी. तर इथे व्हॅल्यूज पुट केली असता काय भेटते, F इज इक्वल टू क्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 1 इंटू 10⁻⁻6 इंटू ई ची व्हॅल्यूज काय दिलेली आहे तुम्हाला 10⁻5 अपॉन इथे राहिलेला 2. आता इथे 1/2 म्हणजे 0.5 आहे इंटू 10⁻+5 आणि यातले प्लस -5 कॅन्सल झाले तर 10⁻−1. सो F इज इक्वल टू 0.05 न्यूटन त्या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळेल. म्हणजे ऑप्शन जे आहे बी आपला करेक्ट आन्सर राहील. ठीक आहे. बघा इकडे काय क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. वेन, बघा इकडे, वेन 2 आयडेंटिकल कॅपॅसिटर्स आर इन सिरीज. दोन आहेत, दोन कॅपॅसिटर कसे कनेक्ट केलेले आहेत, सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत. ठीक आहे. आणि त्यांचं जे काही कॅपॅसिटन्स जे आहे ना, म्हणजे काय इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स म्हणू आपण, इक्वलंट कॅपॅसिटन्स किंवा इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स जे आहे तर 3 मायक्रोफॅरेड आहे. जेव्हा त्या दोन कॅपॅसिटरला कनेक्शन कसं आहे, सिरीज मध्ये केलं असेल तेव्हा. जसं की आपण या ठिकाणी पाहतो, जेव्हा सिरीज मध्ये कनेक्शन केलेलं असते तर एक जनरल फॉर्म्युला आहे, जर CS इज इक्वल टू C अपॉन N. जेव्हा सिरीज मध्ये कनेक्ट करणार तुम्ही तर C इज इक्वल टू C अपॉन N पाहणार आहे. किती नंबर ऑफ कॅपॅसिटर तुम्ही कसे कनेक्ट केलेले आहे, सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहे. समजा या ठिकाणी बघा रे 1 2 3 4 चार कॅपॅसिटर जर का सिरीज मध्ये कनेक्ट केलेला असेल तर या ए आणि बी च्या अक्रॉस मध्ये तुम्हाला किती इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स मिळेल, तर ते काय भेटतंय बघा. यामध्ये जर का फॉर्म्युला यूज केला तर तो भेटतो तुम्हाला CS इज इक्वल टू C अपॉन 4 असं तुम्हाला लिहावं लागेल, जर का ते 4 कॅपॅसिटर सिरीज मध्ये कनेक्ट केलेले असतील. पण आता आपल्याला दिलेलं काय आहे, तर दोनच कॅपॅसिटर जे आहेत तर ते सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहे. म्हणजे आपल्याला जो मिळणार आहे CS इज इक्वल टू C अपॉन 2. यांची व्हॅल्यू काय टाकणार आहे, किती नंबर ऑफ द कॅपॅसिटर सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत 2, म्हणून आपण यांच्या ठिकाणी काय टाकलं आहे 2. आणि या CS ची व्हॅल्यू जी आहे तर ती तुम्हाला दिलेली आहे 3 मायक्रोफॅरेड. म्हणजे तुम्हाला इथे व्हॅल्यू भेटते 3 मायक्रोफॅरेड इज इक्वल टू C अपॉन 2. हा 2 इकडे मल्टिप्लाइड केला असता C इज इक्वल टू 6 मायक्रोफॅरेड. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे काही कॅपॅसिटर आहे, विचारलेला प्रश्न काय आहे, व्हॉट इज द कॅपॅसिटन्स ऑफ ईच कॅपॅसिटर. त्या प्रत्येक कॅपॅसिटरवर आलेला कॅपॅसिटन्स किती असेल ते विचारलेलं आहे. तर मग प्रत्येक कॅपॅसिटरवर किती कॅपॅसिटन्स असेल, तर 6 मायक्रोफॅरेड एवढा असेल. हे कशात झालं, सिरीज मध्ये. आता तो म्हणतोय की अँड व्हॉट वेन इन अ पॅरलल हॅव अ 12 मायक्रोफॅरेड. म्हणजेच काय की दोन जे काही कॅपॅसिटर जे आहेत जर त्यांना आपण पॅरलली कनेक्ट केलेलं असेल, जेव्हा दोन जे कॅपॅसिटर्स आहेत त्यांना जर का आपण पॅरलली कनेक्ट केलेला असेल C1 आणि C2, तर यांची जी कॅपॅसिटन्स आहे C असं आपण कन्सिडर करत असतो. आता यांच्या अक्रॉस मध्ये, या A आणि B च्या अक्रॉस मध्ये तुम्हाला इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स तुम्हाला काढायचं आहे. म्हणजे CP जे आहे तर N इंटू C असं तुम्हाला फॉर्म्युला मिळेल. म्हणजे N म्हणजे काय, किती नंबर ऑफ द कॅपॅसिटर हे तुम्ही पॅरलल कनेक्ट केलेले आहे. आता इथे 2 दिले आहे म्हणून आपण 2 घेणार आहे. 5 दिले असतील तर आपण काय घेतलं असतं, 5 इंटू C घेतलं असतं. इथे CP ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे की त्या 2 AB च्या अक्रॉस मध्ये इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स किती काढले त्यांनी, तर 12 मायक्रोफॅरेड एवढी व्हॅल्यू त्यांनी काढलेली आहे ऑलरेडी. ती CP दिलेला आहे आणि तो म्हणतोय की त्या कॅपॅसिटरवर, ईच कॅपॅसिटरवर किती कॅपॅसिटन्स असेल. तर इथे CP इज इक्वल टू किती कॅपॅसिटर कनेक्ट केलेले आहे सिरीज पॅरलल मध्ये 2 इंटू C. CP ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 12 मायक्रोफॅरेड. इथे व्हॅल्यूज पुट केली असता आता भेटेल तुम्हाला 12 इज इक्वल टू 12 मायक्रोफॅरेड
इज इक्वल टू 2 इंटू सी. सो 2 इकडे डिवाइड केला असता तर तो भेटतो तुम्हाला C इज इक्वल टू 12/2 मायक्रोफॅरेड, म्हणजे कॅपॅसिटन्स अक्रॉस द पॅरलल ऑन दॅट इन अ पॅरलल, तर तो भेटतो तुम्हाला 6 मायक्रोफॅरेड. म्हणजे प्रत्येक कॅपॅसिटरवर जो काही इक्वालंट कॅपॅसिटन्स जे असणार आहे प्रत्येकावर, तर ते किती असणार आहे? 6 मायक्रोफॅरेड एवढा असणार आहे. ओके, आता हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की जेव्हा ही जे कॅपॅसिटर्स आहेत जर का सिरीज मध्ये कनेक्ट केलेले असतील, नंबर ऑफ द असतील, तर किती नंबर ऑफ आहे म्हणजे तेवढा C अपॉन आपल्याला तेवढी व्हॅल्यू घ्यावं लागणार आहे. जर का त्यांनी सांगितलं असेल की ते पॅरलल कनेक्ट केलेले असतील, किती नंबर ऑफ द पॅरलल कनेक्ट केलेले म्हणजे N इंटू C, म्हणजे आपण डायरेक्ट ऍडिशन करू आलो ना. जेव्हा हे जे काही कॅपॅसिटर्स आहे यांना जेव्हा आपण काय करत असतो, अशी पॅरलल ठेवत असतो. समजा याची जर का 10 व्हॅल्यू असेल 10 फॅरेड आणि याची समजा जर का 20 फॅरेड असेल, तर याची आपण डायरेक्ट काय करत असतो? ऍडिशन करत असतो. म्हणजे किती भेटते आपल्याला? 30 फॅरेड एवढी भेटत असते. म्हणजे 1 आणि हा एक 2, म्हणजे किती भेटणार तुम्हाला? 2 N इंटू C, जी काही व्हॅल्यू त्याची असेल ती. ठीक आहे. N आयडेंटिकल कॅपॅसिटर्स, किती नंबर ऑफ कॅपॅसिटर्स आहेत? N नंबर ऑफ कॅपॅसिटर्स कसे आहेत? आयडेंटिकल आहेत, सारखे आहेत. आणि त्यांचे कॅपॅसिटन्स किती आहे? तर C आहे. वेन कनेक्टेड इन पॅरलल, जेव्हा त्याला पॅरलल कनेक्ट केला असता तर त्या पॅरलल कनेक्शनच्या अक्रॉस मध्ये जी इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स आहे तर ते किती दिलेलं आहे? 90 मायक्रोफॅरेड एवढं दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला CP दिलेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी CP इज इक्वल टू N इंटू C वाला फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. आणि CP तुम्हाला इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स दिलेला आहे, किती दिलेला आहे तुम्हाला? 90 मायक्रोफॅरेड दिलेला आहे. तिथे तुम्हाला लिहिणार 90 मायक्रोफॅरेड. ओके, आणि किती? ओके, NC. पुढे गेल्यानंतर तो काय सांगतो आहे? अँड वेन इज कनेक्टेड इन सिरीज गिव्स, तर जेव्हा त्याला सिरीज मध्ये कनेक्ट करतो तर त्यावेळेस किती मायक्रोफॅरेड भेटते इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स त्या सिरीजच्या अक्रॉस मध्ये? 2.5 मायक्रोफॅरेड एवढं मिळते. तर त्या ठिकाणी किती व्हॅल्यू असेल? N ची व्हॅल्यू काय असेल आणि C ची व्हॅल्यू काय असेल, असा त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. मग काय सांगतोय तो? CS वाला फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, C अपॉन N वाला फॉर्म्युला. आता इथे ऑलरेडी त्यांनी सांगितलं नाही की किती कनेक्ट केलेले आहे सिरीज मध्ये, फक्त त्यांनी सांगितलं की त्यांना सिरीज मध्ये कनेक्ट केल्यानंतर त्याच्या अक्रॉस मध्ये इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स किती आहे, तर ते CS तुम्हाला दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 2.5 एवढं दिलेलं आहे मायक्रोफॅरेड. आता इथे व्हॅल्यूज टाकू आपण, म्हणजे 2.5 मायक्रोफॅरेड इज इक्वल टू C अपॉन N असा फॉर्म्युला पाहायला भेटतोय तुम्हाला. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं सांगतोय तो? C आणि N ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं सांगतोय. आता आपल्याला याला काय करायचं आहे? डिवाइड करून टाकू आपण. ठीक आहे, म्हणजे इथे भेटेल तुम्हाला 90 मायक्रोफॅरेड अपॉन 2.5 मायक्रोफॅरेड इज इक्वल टू काय भेटतंय? इथे इकडली राईट साइड NC अपॉन C अपॉन N. N डिवायडेशनच्या डिवायडेशन मध्ये पुढे जाईल मल्टिप्लिकेशन मध्ये, हा इथला C काय झाला? कॅन्सल. इथे काय राहिलं? N चा स्क्वेअर झाला. इथे बघा 90 अपॉन 2.5 म्हणजेच काय? 36 आन्सर येत आहे आपल्याला. ठीक आहे, 36 येत आहे. आता आपल्याला N काढायचं आहे, म्हणजे नंतर इकडला स्क्वेअर इकडे गेला असता तर स्क्वेअर रूट ऑफ 36 N इज इक्वल टू काय भेटतं तुम्हाला? 6. N ची व्हॅल्यू तुम्हाला 6 भेटलेली आहे. आता हीच व्हॅल्यूज आपण एखाद्या इथे व्हॅल्यूज पुट करून द्या. इथे व्हॅल्यूज पुट केली असता N ची व्हॅल्यूज पुट करू आपण. 90 मायक्रोफॅरेड इज इक्वल टू NC. N ची व्हॅल्यूज भेटलेली आहे आपल्याला, तर ही N इकडे मल्टिप्लाय होता, ते इकडे डिवाइड गेलेला आहे. म्हणजे C इज इक्वल टू 90 मायक्रोफॅरेड अपॉन N किती भेटलेला आपल्याला? 6. 15 सकी 90. C इज इक्वल टू 15 मायक्रोफॅरेड एवढी तुम्हाला व्हॅल्यूज मिळते. म्हणजे ऑप्शन्स कोणता आहे? N ची व्हॅल्यूज आहे 6 अँड C ची आहे 15. काय सांगतोय क्वेश्चन? क्वेश्चन मध्ये दिलेला आहे बघा. क्वेश्चन मला काय देतोय? क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे 3 कॅपॅसिटर्स इच कॅपॅसिटी इच हा वर्ड जो आहे ना, तर या वर्ड वर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. इच ऑफ कॅपॅसिटी किती दिलेली आहे? 4 मायक्रोफॅरेड दिलेली आहे. म्हणजे प्रत्येक जो कॅपॅसिटर्स आहे त्यांची व्हॅल्यू जी आहे तर 4 मायक्रोफॅरेड एवढी आहे. आर बी कनेक्टेड इन अ सच अ वे दॅट द इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स इज 6 मायक्रोफॅरेड. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जे की 3 कॅपॅसिटर्स आहेत असे कनेक्ट केले की ज्यांचं इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स जे आहे ते 2 एंड वरलं तर ते किती भेटतंय? 6 मायक्रोफॅरेड. तर त्यांचं कनेक्शन कसं असेल? दिस कॅन बी डन बाय द कनेक्टिंग. ते कसे कनेक्ट केलेले असतील असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. इथे बघा 4 कॅपॅसिटर्स आहेत. 4 कॅपॅसिटर जे आहेत ना त्यांची व्हॅल्यू दिलेली आहे
तीन कॅपॅसिटर जे त्याची व्हॅल्यूज आहे 4 मायक्रोफॅरेड एवढी दिलेली आहे. ठीक आहे, तिघांची पण C1 C2 आणि C3 या तिघांची व्हॅल्यूज कशी आहे, सारखी दिलेली आहे 4 मायक्रोफॅरेड. आणि तो म्हणतो की त्यांच्या अक्रॉस मध्ये जे इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स आहे तर ते भेटत आहे त्याला 6 मायक्रोफॅरेड एवढं भेटत आहे. आता तुम्हाला माहित आहे जेव्हा हे तिन्ही कॅपॅसिटर जर का पहिला ऑप्शन काय सांगतोय बा, ऑल ऑफ देम इन पॅरलल, जर का ते सगळे कॅपॅसिटर पॅरलल मध्ये कनेक्ट केले असता, जसं की हा एक आणि हा लास्ट, हे तीनही कॅपॅसिटर जर का पॅरलल कनेक्ट केले असता, याची व्हॅल्यू 4, याची 4, याची 4, जेव्हा पॅरलल मध्ये कनेक्ट करतो आपण तर डायरेक्ट काय करतो असतो, त्याची ऍडिशन करतो. 4 4 8 8 आणि 4 12, म्हणजे याची जी कॅपॅसिटन्स जी आहे इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स जे आहे तर किती भेटू आलं, 12 मायक्रोफॅरेड. पण आपल्याला किती दिलेलं आहे, 6 मायक्रोफॅरेड. म्हणजे पहिला ऑप्शन जे आहे तर ते काय राहील, कॅन्सल. दुसरा ऑप्शन मध्ये काय सांगतोय, 2 इन सिरीज, दोन कशात आहे, सिरीज मध्ये. जसं की या ठिकाणी हा एक याला 4, याची 4 व्हॅल्यूज आहे, 2 सिरीज आणि एक कसा आहे पॅरलल मध्ये कनेक्ट केलेला आहे. आणि याच्या अक्रॉस मध्ये जे कॅपॅसिटन्स भेटते आहे तर ते भेटते आहे 6 मायक्रोफॅरेड. म्हणजे इफेक्टिव्ह कॅपॅसिटी बघा इथे 4. जेव्हा सिरीज मध्ये असते तर तुम्ही काय व्हॅल्यूज घेत असता, फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, CS इज इक्वल टू C1 इंटू C2 अपॉन C1 प्लस C2 वाला फॉर्म्युला. CS इज इक्वल टू बघा, C1 ची व्हॅल्यू 4 आहे आणि C2 ची व्हॅल्यू 4 आहे. 4 इंटू 4 16 आणि 4 प्लस 4 किती 8 2 जा 16, म्हणजे CS काय भेटतो तुम्हाला, 2 मायक्रोफॅरेड भेटत आहे. आता हा 2 पूर्ण जी टर्म्स आहे याची व्हॅल्यूज भेटली तुम्हाला 2 मायक्रोफॅरेड, आणि हा जो आहे 4 मायक्रोफॅरेड, हे दोघं एकूण एकांना कसे आहे, पॅरलल आहे. पॅरलल मध्ये काय करत असतो आपण, ऍडिशन. 2 and 4 दॅट इक्वल टू 6 मायक्रोफॅरेड. म्हणजे आपल्याला तेच तर सांगतोय की इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स जे आहे तर किती आहे, 6 मायक्रोफॅरेड आहे. म्हणजे ऑप्शन बी जे राहील तर ते करेक्ट राहील. येते लक्षात तुम्हाला, समजलं? ठीक आहे, याला आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा लिहू शकत होतो बरं, जर का आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं तर. म्हणजे जसं की आता या ठिकाणी कसं 1 2 CS C अपॉन किती आहेत, 2 आहेत म्हणून 2 लिहिले. दुसरा आहे एक पॅरलल मध्ये तर असा लिहिला, म्हणजे 2 इन 2C अपॉन 2 बरोबर काय, 3C अपॉन 2. C ची व्हॅल्यू दिलेली आहे, C ची व्हॅल्यू दिलेली आहे 4, म्हणजे 3 गुणिले 4 भागीला 2, 2 6 आलं का. मला सर आलं कसं आहे, C/2 म्हणजे 2 सिरीज मध्ये लावलेले म्हणून C/2 लिहिला, आणि एक पॅरलल म्हणून आपण C, आणि दोघांचं पॅरलल मध्ये कनेक्शन असल्यामुळे त्यांची केली बेरीज, आणि हे भेटलं तुम्हाला 5C/2. आणि C ची व्हॅल्यू दिलेली प्रत्येकाची 4 इंटू 3 12 अपॉन 2 बरोबर काय 6 मायक्रोफॅरेड. आलं लक्षात? हा नक्कीच नक्कीच नक्कीच, नाही आलं तर तुला द्यावं लागेल मला. हा चल झालं. आता लक्ष ठेवा, पहा. ओके चला पहा, क्वेश्चन काय दिलेला बघा. क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट इज द इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स. इफेक्टिव्ह म्हणजे काय रे, या सर्किटच्या टोकावरलं बघा, या टोकांवरलं इफेक्टिव्ह बोलल्यानंतर या दोन वेळेला आपल्याला कॅपॅसिटन्स विचारलेलं असतं इफेक्टिव्ह. ओके, बिटवीन द पॉइंट ऑफ एक्स अँड वाय, एक्स आणि वायच्या मध्ये जे इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स आहे तिथे काय असणार आहे, म्हणजे आतमध्ये सगळ्यांची बेरीज वजाबाकी करून आपल्याला या ठिकाणी इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स काढायचं. ठीक आहे, अशी जर का डायग्राम आपल्याला दिसली तर काय करायचं आहे, तर आपण करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा चॅप्टर पाहिलेला आहे 12th मध्ये जात तुम्ही. त्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी मधला जे काही चॅप्टर आहे त्यामध्ये विस्टर्न ब्रिज नेटवर्क. विस्टर्न ब्रिज नेटवर्कची कंडिशन काय सांगते, बॅलन्सिंग कंडिशन, R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4. हे पाहिलेलं आहे आपण, बरोबर आहे. चला मग इथे या अशा सर्किट मध्ये याला करायचं बघा, या एंडला पकडायचं असं, या बी ला पकडायचं, या सी ला पकडायचं असं हे करायचंय. ठीक आहे, बघा कसं दिसतंय, तर याला असं सरळ केल्यावर बघा असं दिसतंय. याला असं जेव्हा सरळ करू आपण, इथे तुमचा एक्स आहे. ओके, इथं एक्स, इथं आलो तुम्ही ए वरनं, ए कडनं तुम्ही चालले बी कडे. बघा रे, ए कडनं बी कडे चालले, म्हणजे इकडनं हा एक कॅपॅसिटर मध्ये लावलेला आहे, इथे गेले तुम्ही बी पर्यंत. आता तर बघा रे, बी कडनं कुणीकडे झाले तुम्ही, डी कडे. बघा इथं बी कडनं आले तुम्ही इकडे डी कडे, आणि त्याच्यामध्ये कोण आहे, एक कॅपॅसिटर आहे, हा तुमचा डी आहे. ठीक आहे, आणि मग त्या डी कडनं कुणीकडे येऊ राहिले तुम्ही आता सी कडे. बघा रे, इकडनं
इथं आले सी कडे, आता सी कडनं कुणीकडे जाताय तुम्ही? ए कडे. बघा सी कडनं कुणीकडे जाताय? ए कडे. ओके, आणि आता येऊन जाऊन थांबले. आणि या बी आणि सी पर इकडे बी आणि सी च्या मध्ये एक कॅपॅसिटर लावलेला आहे, त्याची व्हॅल्यू 20 मायक्रोफॅरेड आहे. किती आहे? 20 मायक्रोफॅरेड. आणि प्रत्येक कॅपॅसिटरची व्हॅल्यू बघा किती दिलेली आहे? 6 6 6 6. प्रत्येक कॅपॅसिटरची व्हॅल्यू किती आहे? 6 व्हॅल्यू दिलेली आहे. 6 मायक्रोफॅरेड 6 मायक्रोफॅरेड 6 मायक्रोफॅरेड 6 मायक्रोफॅरेड. प्रत्येकाची व्हॅल्यू एवढी दिली आहे. आणि या डीच्या बघा, डीच्या नंतर हा एंड इथं काय आहे? वाय. इथं आपण कनेक्ट केलेला आहे वाय. आणि तो म्हणतोय एक्स आणि वायच्या मध्ये तुम्हाला इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स किती असेल, हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही माहित आहे, जेव्हा व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क पाहता बॅलन्सिंग कंडिशन होते, तर त्या बॅलन्सिंग कंडिशन मध्ये आतला जो कॅपॅसिटर असतो त्यात तो इनएक्टिव्ह असतो, त्याचं असणं नसतं काय असते. ओके, जर ते बॅलन्स होत असेल तर अप्पर पार्ट आणि लोअर पार्ट जर का होत असेल, बॅलन्स होत असेल तर. ठीक आहे, आता बघा ए बी आणि डी, हे बघा रे, ए बी आणि डी, या ए बी डी मध्ये हे दोन कॅपॅसिटर कसे कनेक्ट केलेले आहे? सिरीज की पॅरलल? हा कॅपॅसिटर आणि हा कॅपॅसिटर एकूण सिरीज मध्ये की पॅरलल मध्ये? सिरीज मध्ये. सिरीज मध्ये बनल्याच्या नंतर याचं आपण व्हॅल्यूज फाइंड आउट करतो. सांगा बरं, सिरीज मध्ये काय भेटते? C1 इंटू C2 अपॉन C1 प्लस C2. सांगा बरं इथे काय भेटते तुम्हाला? CS इज इक्वल टू C1 इंटू C2 अपॉन C1 प्लस C2. CS इज इक्वल टू C1 ची व्हॅल्यू आहे 6, C2 ची व्हॅल्यू आहे 6, C1 6 आणि C2 6, 36 अपॉन 12 है ना? किती? 3 मायक्रोफॅरेड. म्हणजे या पूर्ण या कॅपॅसिटरची व्हॅल्यू येते तुम्हाला 3 मायक्रोफॅरेड. बरोबर आहे. पुढे गेल्यानंतर हा सुद्धा बघा इकडे खाली 6 मायक्रोफॅरेड आणि हा 6 मायक्रोफॅरेड. ए सी डी याला जर का स्ट्रेच केलं तर हा जो कॅपॅसिटर आहे, या कॅपॅसिटरला सिरीज आहे की पॅरलल आहे? सिरीज मध्ये. सिरीज मध्ये नंतर याचं सुद्धा आन्सर काय भेटणार तुम्हाला? 3 मायक्रोफॅरेड. आलं? आता जो कनेक्शन आहे, हे दोन कॅपॅसिटर्स, या दोन कॅपॅसिटरला कसे आहेत? पॅरलल की सिरीज? पॅरलल आहे. आणि पॅरलल मध्ये काय करतो असतो आपण? ऍडिशन. म्हणजे 3 प्लस 3 काय होऊन जाईल? 6. म्हणजे तुम्हाला इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स काय भेटते तुम्हाला? 3 प्लस 3 दॅट इक्वल टू 6 मायक्रोफॅरेड. ठीक आहे, ऑप्शन तुमचं येत आहे डी. जीवन चॉकलेट घेऊन आला. काय आलं? हा 4C बाय 3 यायला पाहिजे. आता तो म्हणतोय बघा, मी म्हणलं काय, वाकडे लोक सरळ करायचे असेल तर त्याला वाढायचं. हे बा, याला बी ला धरलं आणि याला धरलं, केलं सरळ. असं सरळ गेल्यानंतर बघा कसं दिसतो. तर तो म्हणतो प्रश्न का पाहिले? प्रश्न पाहून घेऊ. क्वेश्चन आहे इक्वलंट कॅपॅसिटन्स बिटवीन ए आणि बी. ए आणि बी च्या अक्रॉस मध्ये इक्वलंट कॅपॅसिटन्स काय असेल? ठीक आहे, तर त्या डायग्रामला आपण असं लिहू शकतो का बरं? इथे बा, या कॅपॅसिटर, हा दुसरा कॅपॅसिटर आणि तिसरा कॅपॅसिटर, या सगळ्यांचं कॅपॅसिटन्स किती आहे? सी दिलेला आहे. आता बघा C1 C2 C3 हे जे आहेत, हे कोणत्या सिरीज मध्ये आहे. जेव्हा त्याला या सिरीज मध्ये हे जे दुसरा आहे, तर या तिघांना हा जो चौथा आहे हा पॅरलल आहे. म्हणजे ही डायग्राम अशी दिसेल का बरं? 1 2 हे तिघही कसे आहेत? सिरीज मध्ये आहे. याचं कॅपॅसिटन्स सी सी सी, आणि यांना हा जो आहे तर हा पॅरलल आहे. बघा इकडे असा वरतून जाईल हा, आणि यांच्या अक्रॉस मध्ये हा इथं पॉइंट बी आहे आणि इथं तुमचा पॉइंट ए आहे. तर तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स. आता बघा, पहिले कॅपॅसिटन्स काढत असताना या तिघांना सॉल्व्ह करून घ्यायचं. आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे, CS इज इक्वल टू सी अपॉन एन. मला ठीक आहे, एन किती आहेत, किती सिरीज मध्ये आहेत? 1 2 3. म्हणजे इथे भेटेल तुम्हाला CS इज इक्वल टू सी अपॉन 3. ओके, त्यानंतर सी तर ऑलरेडी आहे, 1च आहे. म्हणजे सीपी बरोबर काय तर एन इंटू सी वाला फॉर्म्युला माहिती आहे, किती पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले आहे. ठीक आहे, तर इथे हा यामध्ये काय होईल? डायरेक्ट ऍडिशन होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला भेटेल इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स इज इक्वल टू C by 3 plus C. So effective capacitance is equal to C plus C into 3C upon 3. That C effective is equal to C plus 3C. That is the 4C upon 3. याचा आन्सर काय भेटेल तुम्हाला? 4C upon 3. आणि त्यांनी जर का म्हणलं असतं की या C ची व्हॅल्यू काहीतरी दिलेली आहे, किंवा इक्वलंट कॅपॅसिटन्स ए आणि बी च्या अक्रॉस मध्ये काढा, आणि त्याने म्हणलं असतं की या C ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, समजा 50
फॅरेड दिली असेल तर आपण इथे 50 व्हॅल्यूज टाकून याला आन्सर काढू शकत होतो. ठीक आहे. हा काय दिलेलं आहे क्वेश्चन, 3 कॅपॅसिटर्स आहेत. किती कॅपॅसिटर्स आहेत? 3 कॅपॅसिटर्स आहेत. कॅपॅसिटर्स किती दिलेले आहेत? 3 मायक्रोफॅरेड, 10 मायक्रोफॅरेड आणि 15 मायक्रोफॅरेड. 3 कॅपॅसिटर्स दिलेले आहेत, त्यांची व्हॅल्यूज आहेत 3, 10, 15 मायक्रोफॅरेड एवढी दिलेली आहे. आर कनेक्टेड इन सिरीज, या शब्दावर बी लक्ष ठेवायचं आहे. कनेक्टेड कशी केलेली आहे? सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. आणि त्यांच्या अक्रॉस मध्ये किती पोटेन्शियल आहे? 100 व्होल्ट आहे. तर चार्ज तो विचारतोय काय की त्या 15 मायक्रोफॅरेड नावाचा जो की कॅपॅसिटर असेल जो सिरीज मध्ये कनेक्ट केलेला आहे त्याच्यावर चार्ज किती असेल क्यू तुम्हाला विचारलेला आहे. चला आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. इथे काय दिलेलं आहे बघा, 3 कॅपॅसिटर्स आहेत, 1, 2 and 3. पहिला कॅपॅसिटर आहे 3 मायक्रोफॅरेड, दुसरा आहे 10 मायक्रोफॅरेड आणि तिसरा आहे 15 मायक्रोफॅरेड एवढा दिलेला आहे. आणि याच्या अक्रॉस मध्ये जे पोटेन्शियल दिलेलं आहे ना तर ते दिलेलं आहे 100 व्होल्ट एवढं दिलेलं आहे. वी दिला आहे तुम्हाला 100 व्होल्ट एवढं दिलेलं आहे. आता तो म्हणतो की या 15 वर असलेला चार्ज किती असेल. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची कधीही, काय की जेव्हा सिरीज कॉम्बिनेशन असते किंवा सिरीज कॉम्बिनेशन असेल तर त्या ठिकाणचा चार्ज हा सेम राहतो. का राहतो? सेम राहत असतो. आणि पण पोटेन्शियल जे असते ना, पोटेन्शियल तर ते डिफरंट असते. काय असते? ते डिफरंट असते प्रत्येकासाठी. ठीक आहे. ओके, आता पुढे जाऊया. आता आपल्याला काय करायचं आहे, इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स काढू आपण याच्या अक्रॉस मध्ये पहिले. ठीक आहे, मग ते चार्ज काढू. आता इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स बघा रे, हे 3 कनेक्ट केलेले आहेत. आता इथे तुम्हाला CS इज इक्वल टू 1 अपॉन CS इज इक्वल टू 1 अपॉन 3 प्लस 1 अपॉन 10 प्लस 1 अपॉन 15. ठीक आहे. आता हे सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. करता येईल सॉल्व्ह आपल्याला. या काय होईल आपल्याला 1 अपॉन CS इज इक्वल टू इकडे 10 प्लस 3 अपॉन 10 इंटू 3 30 प्लस 1 अपॉन 15. ओके, इथे भेटेल 1 अपॉन CS इज इक्वल टू 13 अपॉन 30 प्लस 1 अपॉन 15. आता 15 बेस सेम करायचं आहे म्हणून याला आपण 2 ने मल्टिप्लाय करू आणि वरती सुद्धा डिवाइड करू. ठीक आहे, मल्टिप्लाय करू वरती आणि डिवाइड करू खाली. इथे 15 इंटू 2 म्हणजे 30, बेस सेम आहे. तर आपल्याला काय करतो आपण 1 अपॉन CS 13 प्लस 2 अपॉन किती तर 30. सो 1 अपॉन CS इज इक्वल टू तिथे काय भेटेल तुम्हाला 15 अपॉन 30 भेटत आहे. आता आपल्याला CS करायचं म्हणजे काय होईल रे, तो रेसिप्रोकल घेऊ आपण. CS इज इक्वल टू 30 अपॉन 15. बरोबर आहे. इथे काय भेटते तुम्हाला CS इज इक्वल टू 2 मायक्रोफॅरेड एवढे भेटत आहे. किती भेटत आहे? 2 मायक्रोफॅरेड एवढे इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स इथून तर इथपर्यंत तुम्हाला भेटत आहे. आता त्याने विचारलेलं काय आहे इथे चार्ज किती असेल. आता तुम्हाला एक फॉर्म्युला माहित आहे, C इज इक्वल टू Q अपॉन V वाला फॉर्म्युला माहित आहे. तुम्हाला चार्ज काढायचा आहे. इथे काय भेटेल तुम्हाला चार्ज इज इक्वल टू V मल्टिप्लाइड जाईल C इंटू V. सो Q इज इक्वल टू C ची व्हॅल्यू काय काढली तुम्ही इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स 2 मायक्रोफॅरेड. ओके, 2 इंटू V व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला? V किती दिलेला आहे तुम्हाला? 100. किती दिलेला आहे? 100. म्हणजे इथे तुम्हाला Q इज इक्वल टू भेटेल तुम्हाला 200 काय तर कुलॉम. पण कसा? मायक्रो कुलॉम. कसा? मायक्रो कुलॉम. कारण याची व्हॅल्यू मायक्रो फॅरेड आहे ना आणि हा तुमचा व्होल्ट. तर तुम्हाला सी ऑप्शन मिळेल काय तर 200 मायक्रोकुलम. आता म्हणा सर तुम्ही आता जर चार्ज काढलेला आहे तर 200 मायक्रोकुलम आहे आणि विचारलं काय तुम्हाला 15 मायक्रोकुलम या जो काही कॅपॅसिटन्स आहे हा त्या कॅपॅसिटरवर किती चार्ज असेल. तर चार्ज प्रत्येकावर कसा असतो? सारखा असतो. म्हणजे याच्यावर सुद्धा तो किती 200 असेल, याच्यावर 200 असेल, याच्यावर सुद्धा 200 असेल. म्हणजे चार्ज हा सारखा असतो. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण चार्ज इथे काढला. ठीक आहे, सोडवायचंय. इझी आहे. पहा डायरेक्ट डायग्राम पाहिजे, फक्त सॉल्व्ह करायचं. पहा इकडे डायग्रामवर पहा. या डायग्राम अशी वाकडी तिकडे दिसली की त्याला धरायचं, याला एकडून धरायचं आणि याला इकडून धरायचं ना. वाढला किती नको होतं सरळ, होतं सरळ. पहा आता तुम्हाला माहित आहे सोडवत असताना काय करायचंय हे बघा रे. इथून सुरुवात करायची. पहा 3 मायक्रोफॅरेड आहेत. 3 3 3 3 3 3 3 हे मधातले दोघं आहेत 2 2. असं वाटतं की लस डेंजर आहे. डेंजर आहे किती नाही. चला काय करायचं आपल्याला, ही जी काही इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स बिटवीन ए आणि बी मध्ये आपल्याला विचारलेला आहे. ए आणि बी च्या अक्रॉस मध्ये विचारलेले असल्या कारणाने आपण काय करायचं, स्ट्रेट जर केलं तर आपल्याला ती डायग्राम व्यवस्थित दिसून येते. ठीक आहे, पण तरी आपण या ठिकाणी बघू आता
3 मायक्रोफॅरेड, हा 3 आणि हा 3, 3 कॅपॅसिटर हे असं जर का आपण या टोकापासून तर या टोकापर्यंत पाहिलं तर हे एकूण एकांना सिरीज मध्ये कनेक्ट केलेले दिसतात, बरोबर आहे. म्हणजे आपण या तिघांच्या बाबतीत बोलून घेऊ पहिले, यांच्या बाबतीत. हा 3 3 3 3 कसे आहेत, सिरीज मध्ये आहे. म्हणजे तुम्हाला बघा रे 1/CS इज इक्वल टू 1 याची व्हॅल्यूज किती आहे रे 3, याची किती आहे 1/3, याची किती आहे 3. तर इथे बघा बेस सेम आहे, बेस सेम आहे तर एकदाच लिहिला, ठीक आहे. आणि याची 1 + 1 + 1 दिलं येते आन्सर काय येते 1, म्हणजे 1 CS बरोबर काय भेटेल तुम्हाला 1/1 1च, ठीक आहे. म्हणजे याची व्हॅल्यूज भेटली तुम्हाला 1. आता हा जो व्हॅल्यूज भेटली तिची 1 मायक्रोफॅरेड, ही मायक्रोफॅरेड 1 म्हणजे ही जी पूर्ण टर्म्स या 2 मायक्रोफॅरेडला पॅरलल आहे की सिरीज आहे, पॅरलल आहे. म्हणजे 2 आणि 1 काय होईल 3. म्हणजे या ठिकाणी इथपर्यंत तुम्हाला काय भेटलं, आता इथपर्यंत भेटलं तुम्हाला 3 मायक्रोफॅरेड, ठीक आहे. आता 3 3 3 बघा 3 3 3 ची व्हॅल्यू जी काढली ती 1च भेटू राहिली, बरोबर आहे. 1 + 2 किती झाली 3, म्हणजे इथपर्यंत तुम्हाला 3 आन्सर भेटलाय. किती भेटलाय 3 आन्सर भेटलाय. आता 3 3 3 3 3 चं काय भेटतं तुम्हाला 1, काय येतं आन्सर 1 मायक्रोफॅरेड. वाटतं आपल्याला की क्वेश्चन कसा आहे, खूप किचकट आहे, पण याला काय म्हणायचं सांगितलंय तुम्हाला, या ए ला आणि बी ला असं स्ट्रेट बघा. इन फिगर शोन इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स बिटवीन ए अँड बी. या फिगर मध्ये ए आणि बी च्या अक्रॉस मध्ये आपल्याला इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स काढायचंय. फिगर पाहिली असता प्रत्येक कॅपॅसिटरची व्हॅल्यू सी दिलेली आहे कॅपॅसिटन्स. आता बघा रे ए आणि बी च्या अक्रॉस मध्ये विचारलाय म्हणजे काय, हा A to B बघा. तर हे जे कॅपॅसिटर्स आहेत कसे कनेक्ट केलेले आहेत, सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत. कसे आहेत सिरीज मध्ये. तुम्हाला माहिती आहे सिरीज वाला फॉर्म्युला CS इज इक्वल टू C/N वाला, CS इज इक्वल टू C/, किती कनेक्ट केलेले 1 आणि 2 किती आहेत 2, बरोबर आहे. किती बघा हे बी पासून तर ए पर्यंत हे दोघंही सिरीज मध्ये आहेत. याची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला CS इज इक्वल टू C/2, म्हणजे याची व्हॅल्यू भेटली तुम्हाला C/2, याची सुद्धा व्हॅल्यू भेटली तुम्हाला C/2. आता बघा रे हा C/2 हा C/2 आणि मधला जो C आहे एकूण एकांना कशी आहेत आता पॅरलल आहे. म्हणजे तुम्ही त्याला अशी डायग्राम काढू शकता तुम्ही. आता तुमचा इथे ए आहे आणि इथे तुमचा हा बी आहे. याची व्हॅल्यू आहे C/2, याची C आणि याची काय आहे C/2. काय करतो आपण डायरेक्ट ऍडिशन. काय भेटते तुम्हाला बघा रे बघू, C इफेक्टिव्ह काय भेटतंय तुम्हाला C/2 + C/2 + C. बघा रे बेस सेम आहे एकदाच लिहिला म्हणजे 2. इथे काय रे C + C 2C प्लस हा राहिलेला C, 2 2 कॅन्सल, C + C बरोबर किती टॉइस ऑफ C. ऑप्शन ए. थांब जर बाय वाट आता बी आलाय. अरे वा इकडे वा डायग्राम मध्ये काय दिलंय, व्हॉट इज द इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स बिटवीन ए अँड बी मध्ये तुम्हाला विचारलंय. ए आणि बी च्या अक्रॉस मध्ये इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स किती असेल ते विचारलेलं आहे. आता व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत बघा रे. ए या डायग्रामला मी काय सांगत असतो स्ट्रेच करायचंय. कशी दिसते बघा, इथे तुमचा हा ए येतो, ठीक आहे. तर हे बघा इकडं हे दोघं एकूण एकांना कशी आहेत रे सिरीज मध्ये आहे, ठीक आहे. 2 आणि हा 2 सिरीज मध्ये आहे. कसा फॉर्म्युला सांगतो तुम्हाला C1 C2 C1 + C2 वाला फॉर्म्युला. 2 × 2 4 2 + 2 4. याची व्हॅल्यू काय आली 1. म्हणजे या पूर्ण इथपर्यंतची व्हॅल्यू किती आली तुम्हाला 1 मायक्रोफॅरेड. ही टर्म्स या टर्म्सला पॅरलल की सिरीज, पॅरलल. 1 + 1 2. मग आन्सर काय येते ए करेक्ट आहे ना, हो ना. ओके बघा कॅपॅसिटर बिटवीन पॉइंट ए अँड बी इज गिवन बाय द सर्किट इज. पहा आता कॅपॅसिटर दिलं आहे, सर्किट जी आहे पहा काय सांगतो ए आणि बी च्या अक्रॉस मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे. असं जर का सर्किट दिलं असेल तर हे बघा हा आणि ही जी पूर्ण टर्म्स आहे ही एकूण एकांना कशी आहे सिरीज मध्ये, पण हा दीड आणि दीड जो आहे तर एकूण एकांना पॅरलल आहे. म्हणजे 1.5 आणि 1.5 पॅरलल मध्ये असल्या कारण त्यांची होती बेरीज. याची व्हॅल्यू भेटली तुम्हाला 3 मायक्रोफॅरेड. 1 2 3 किती झाले 3. कसे आहेत सिरीज मध्ये. तर सिरीज मध्ये असेल तर तुम्हाला माहित आहे काय भेटतो बघा रे 1/CS इज इक्वल टू 1/3 + 1/3 + 1/3. बेस सेम आहे तर एकदाच लिहिला 1 + 1 + 1 किती झाले 3. कटला 1 भेटला. तर CS बरोबर काय तर 1 मायक्रोफॅरेड. आन्सर ए.